लेट्स प्ले. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचं श्रीगणेश होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर यावेळेस आपण पाहतोय अक्षय. यावेळी सभेमध्ये फटका लॉफ्ट केलाय लेग साईडच्या दिशेने. इथे मात्र एक धावे इथे मात्र एकवर्ण झालेत, परंतु समोर देखील कोण विसरून चाललेल्या गोलंदाजाच्या चिमाल आपण पाहतोय. एक नावाद्याला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. एक धाव इथे मात्र एकवण्यात आला आणि थेंबे थेंबे तळ साचे असंच काहीतरी समीकरण यावेळेस मैदानात. एक धाव इथे मात्र एकवण्यात आली. डिक्लेअरच्या स्वरूपात डिक्लेअर झोनमध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. पंचांची दोन्ही आज समांतर धावा मिळाल्या त्या आव्हान कृपरित्या दाखल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 6 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉल आणि 6 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस नजाकत फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. शांत संयमीचा खेळ इथे मात्र मयूर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर दिवेकर एक चांगला खेळाडू उभारता सितार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. 20 लेक्सरच्या दिशेने आपण पाहतोय आणि आता मात्र एक धाव एकवण्यात आली. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाले. धाव फलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. नो लॉस ऑफ विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पुरुषोत्तम दुसरं षटक घेऊन आला. षटक क्रमांक दुसरा. कोलटप्पाचा बॉल इथे मात्र यॉर्क लेंथला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे मितमाने यावेळेस गोलंदाजाने फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम केलंय की काय. पहिल्याच बॉलवरती प्रहार. पुढचा बॉल यावेळेस शांत संयमाचा खेळ. दुपारचं सत्र आपण पाहतोय. काय गोलंदाजी इथे मात्र दंडी गुल गुल गुल. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. तेजी देखील लाख मोलाचं वाटप या स्पर्धेसाठी साहिल आपण पाहतो. सुद्धा त्यांनी सिद्धांत राऊत साहेबांच्या एक जिवलग मित्र साहिल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली धाव फलकाचा विचार केला तर दुहेरी अंगामध्ये धाव फलक डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल असेल यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल. नो +1 इथे 2 धावा एकवडण्यात आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 12 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती परत एकदा पुरुषोत्तम. यावेळी लोवन फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडच्या दिशेने ढकलण्यात आला. साहिलला आपण तिथे पाहतो. साहिल आणि मयूरची जोडी यावेळेस मैदानात. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि धावांचा जर विचार केला तर 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 13 ऑन बोर्ड. समीर राऊतला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समीर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समीर राऊत मॅन फ्रॉम कात्रप म्हणजे जी ओळख खऱ्या अर्थाने अन्नाचा दाबा चे प्रॉपर रायटर आहेत आणि स्वादिष्ट चविष्ट जेवण त्यांच्या दाब्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी सभेमध्ये फटका चांगला. यावेळी क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. जाईल सीमा रेषा पार. षटकार साधा बंटी दादांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जर सलग 3 षटकार जर बॅट मधून आले साईलच्या तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज बंटी दादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच भरगोच असे कॅश प्राइज पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि सातत्याने नक्कीच कॅश प्राइज पाहायला मिळेल. यावेळी संधी होती परंतु इथे मात्र शेल ड्रॉप झालाय. पाहावं लागेल. दुसऱ्या धाव्याचं इथे मानस होतं परंतु धाडस नव्हतं आणि आता मात्र धावफलकाचा जो विचार केला धावा जाऊन पोहोचले तब्बल 21 या आकड्यावरती. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळी परत एकदा लॉफ्ट केला. इथे मात्र स्ट्रेट इन दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय. फलंदाज साहिलचा खेळ. फलंदाज चार बॉलचा खेळ झाला.
न्यू बॅटर आपण पाहतोय तेजस करताना पंचांच्या भूमिकेत ज्यांनी काम आपल्याला पाहायला मिळालं तेजसला आपण पाहतोय. एक धाव बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते आणि 22 धाव फलकावरती शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक 21 प्रगती पथावरती षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पुढचा बॉल 20 प्रेशर थोडंसं पाहायला मिळतोय. 20 तेज तर रफ्तार का सौदागर इथे मात्र पाहायला मिळतो आहे. यावेळेस डॉक्टरला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक हास्यास्पद पिक्चर आपल्याला पाहायला मिळतोय. चेहरा सातत्याने डॉक्टर हे नावावरती प्रेम आतोड आपल्याला पाहायला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो मेंडिस या नावाने मात्र प्रसिद्ध आहेत हा गोलंदाज. व्हाईट बॉल खरं त्याने जर विचार केला तर मेंडिस असेल, त्यानंतर चिमा असेल, त्यानंतर गब्बर हे नाव प्रसिद्ध आहेत बदलापूरमध्ये. सातत्याने चांगले गोलंदाज त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. तेजसला मात्र इथे मात्र पाहावं लागेल, पंच नक्की निर्णय देतील. डिसिजन पेंडिंग असेल बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे याची नोंद घ्यायची. नक्की तेजस आउट असेल. येस नक्कीच लाईन क्रॉस झालेली. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय मयूरसाठी. कांची दोन फटका खेळलाय, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम केलंय. पाहावं लागेल, प्रहार केलाय, परंतु इथे मात्र फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. बघा निर्णय बाजूला असेल तर आउट नसेल, बाजूला नसेल तर आउट नसेल. आणि यावेळेस फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद असेल. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद. 4 बॉलचा खेळ. 3 बॉलचा खेळ नक्कीच झाला. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय स्लोअर गतीचा बॉल. यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धाव्याचा कॉल यावेळेस मैदानामध्ये घडलाय काय, या 2 धावा चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चप्पल्याने कंप्लीट होत असताना आणि धावफलकाचा जर विचार केला 29 धावा धावफलकावरती गरज असेल 30 धाव्यांची या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आणि 30 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आणि 30 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने दुपारचं सत्र आपण पाहतोय. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये परत एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक मनपूर्वक सहर्ष पुनश्च एकदा स्वागत आहे. खरं अर्थाने आपण पाहतोय स्वराज समृद्धी चषक 2024चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य आयोजन मी तर म्हणेन यावेळी स्पर्धेचं मात्र केलं आहे. खऱ्या अर्थाने नावाजलेली स्पर्धा आपण पाहतोय बदलापूर परिसरातील आणि टर्फमध्ये प्रथमच आपण पाहतोय अशी भव्य दिव्य अशी स्पर्धा, तुमची आमची लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. अंडरआर्म ओपन टर्फ क्रिकेट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवसाचा हा कालावधी आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने रोमहर्षक ही मॅच नक्कीच पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने कौतुक करावं तितकं कमी आहे. संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार या स्पर्धेचे सन्मान्य सिद्धांत राऊत साहेब खऱ्या अर्थाने समाजसेवक आहेत आणि नक्कीच क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतो. पाठबळ त्यांचं देखील सर्व खेळाडूंवरती असतं आणि नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम इथे मात्र या मुख्य आयोजकांनी मात्र केलं आहे. तेच दुसरं सत्र इथून चालू होईल. देवया दोन्ही टीमला परत एकदा पुनश्च शुभेच्छा. आणि जोडी यावेळेस मैदानात एका बाजूला आपण पाहतोय डॉक्टर यावेळेस फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय हेरंबला पाहतोय. स्ट्राईकला यावेळेस डॉक्टरला आपण पाहतोय. डॉक्टर हे नाव मात्र प्रसिद्ध आहे. दुसऱ्या धावांचा कॉल येते मात्र या 2 धावा काय वेगाने कंप्लीट झाल्या. धावांचं श्रीगणेश होत असताना टीमचं आपण पाहतोय निशांत सीसी या टीमचं. यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने फटका चांगला आहे, परंतु इथे मात्र टारक हिटचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे.
2 बॉल आणि 3 धावा धाव फलकावरती पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 30 धावांचा. यावेळेस चुकी मैदानामध्ये घडली आपण पाहतोय. वाईड +1. 2 धावा इथे मात्र एकवडण्यात आले. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 5 धावा धाव फलकावरती आहेत. राईट टॅम राऊंड विकेट यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. आता मात्र क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र काय फटका आहे. लाजवाब हा येतोय षटकार साधा फलकावरती आहे. ओमकारचा जर विचार केला डावकुरा आताचा फलंदाज आहे परंतु आता मात्र प्रहार. खोला टप्पाचा बॉल किती मात्र 1 धाव कंप्लीट. 4 बॉल आणि 12 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल यावेळेस लेगसरच्या दिशेने 1 धाव. मी तर म्हणेन यावेळेस समोरची बाजू आपल्याला पाहायला मिळते. करार्थाने जमेची बाजू आहे. करार्थाने एकही विकेट आतापर्यंत गेली नाही आहे आणि डीच्या स्वरूपात 1 धाव असेल. डॉक्टर यावेळेस नक्की स्ट्राईक वरती येतील. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो आहे. परत एकदा लेग साईडच्या दिशेने डायरेक्ट थ्रो करायचा होता. इथे मात्र 1च धाव मिळेल. 1च धाव पण इथे मात्र धाव फलकाचा विचार केला तर 14 धावा धाव फलकावरती आहे. 1 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाला. लॉस ऑफ नो विकेट. अजून एकही धक्का लागला नाही या टीमसाठी. जमेची बाजू यावेळेस आपल्याला पाहायला मिळते निशान सिस्टीच्या माध्यमातून आणि 14 धावा धाव फलकावरती आहे. अजून जर विचार केला तर येणारे 18 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळी स्ट्रेट इन दी बास्केट. इथे मात्र क्षेत्ररक्षक साहिलने टिपला जाईल आणि संकुष्टात आलाय डॉक्टर साहेबांचा खेळ. फलंदाज बाद डॉक्टरचे तेजस लेफ्ट हँडेड गोलंदाज. हाय गोलंदाज यावेळेस पाठची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. तेजसचा विचार केला तर गोलंदाजीसाठी नक्कीच त्याचा विचार केला जातो. एक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो आहे. इथे मात्र वाईट बॉल. नक्कीच अतिरिक्त धावेने 1 धाव इथे मात्र वाढते. धावफलकाचा जर विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आहेत. खोल्या टप्पाचा बॉल किती मात्र काय कमबॅक आहे. हा षटक जर नक्कीच कमी धावांचा आला तर मॅच मध्ये मात्र मजा. टफ सामना. कोर्ट जिंकेला सामना. एका बाजूला निशान सिसी आहे तर दुसऱ्या बाजूला युनिटी बॉयज. एक घरचा संघ घेतोय तर एक पाहुणा संघ. इथे मात्र वा काय क्लास गोलंदाजी आहे. डॉट बॉलची सांगता झाली. शेवटचा बॉल असेल. 13 बॉल अजून उर्वरित आहेत. मॅच मध्ये मात्र अजून मजा येणार आहे. 13 बॉल आणि गरज असेल 13 धावांची. यावेळेस आपण पाहतोय चांगला. इथे मात्र पाहावं लागेल. 1 धाव विकवण्यात आली. खऱ्या अर्थाने शांत संयमेचा खेळ. येणारे 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अवधूतला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आणि समीरला आपण पाहतो यावेळेस नवीन फलंदाज आलाय समीर राऊत. अर्थाने डावकुरे आताचा फलंदाज सातत्याने कात्रप संघातून खेळत असतो आणि एक चांगला व्यक्तिमत्व आहे. सातत्याने आमचे मित्र देखील आहेत. अवधूतला आपण पाहतोय राईट हँड राऊंड विकेट. येणारे 12 बॉल आणि 13 धावांच्या मॅच मध्ये. चांगली मॅच चांगली लढत. पहिलाच बॉल 30 सर्रार 52 वेग आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव.
येणारे 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इथे मात्र काय गोलंदाजी, क्लास फटका, फलंदाजाला मात्र परतावं लागेल. यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद. गोलंदाजी पूर्णपणे दाखवून देत असताना या अवधूतला पण पाहतोय हंबे किसी से कम नाही, असंच काहीतरी समीकरण चालू आहे. काय गोलंदाजी, क्लास, वा क्लास गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे मित्रपणे यावेळी पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम यावेळी. वाईट बॉल जुनिया, काय घडेल काय बिघडेल ती येणारी वेळ सांगून जाईल. यावेळेस आपण पाहतोय काय गोलंदाजी आहे पायाला, यावेळेस आपण पाहतोय नक्कीच डेली असेल, रन नसेल, शेवटचा बॉल असेल, मात्र एकच धाव मिळेल. समीकरणमध्ये बदलाव. आता येणारे 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रंगतदार सामना आहे, चुरशीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच. येणारे 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतोय होम ग्राउंड मध्ये खेळतोय हा संघ युनिटी बॉईज. खरं तर नाही, सातत्यानं सराव रोज करत असतो याच टर्फ मध्ये, परंतु आता मात्र सामना जिंकेल का हारेल ते येणारी वेळ सांगून जाईल. उर्वरित 6 बॉल आणि 8 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सागरला. 6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. 6 बॉल 8 धावांची गरज. डान्सिंग दोन फटका खेळला यावेळेस. कॅपशॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पाच बॉल 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाव 6 धावांची. 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळीच काय जेल आहे, क्लास. इथे मात्र फ्लाइंग मयूरला आपण पाहिला. उत्कृष्ट अशी जेल मात्र टिपले मयूर दिव्यकर्णीय. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. टोकडीचे दिव्यकरने मयूर दिव्यकरचा जर विचार केला तर एक स्टार खेळाडू आहे, सितारा आहे या मॅच मध्ये. परंतु आता मात्र समीकरणचा जर विचार केला तर 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. मयूर दिव्यकर आपण पाहतोय. अक्षयला आपण पाहतोय. पुढचा बॉल आपण पाहतोय. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र अडवलाय. चांगला रे त्यांना. आता मात्र येणारे 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळते. येणारे 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रोमहर्षक मॅच. कोण जिंकेला सामना. एका बाजूला युनिटी बॉईज तर दुसऱ्या बाजूला निशांत सीसी. त्यावेळी पायाला आदळला. इथे मात्र डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. आता मात्र समीकरण मध्ये मजा आहे. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकेला सामना आणि कुठल्या सामन्याला इथे मात्र पलटवार पाहायला मिळेल का ते देखील पाहावं लागेल. कोण जिंकेल, कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. कंपल्सरी चेसिंग असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 1 बॉल 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समाज जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. 1 बॉल आणि 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना.
शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आल्या. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये फटकाय. इथे मात्र पाहावं लागेल फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि आज अभिनंदन आणि हारलेल्या टीमचं तेवढंच करतो. नक्कीच सिद्धांत राऊत यांचा संघ आहे. पाठिंबा त्यांचा सातत्याने असतो. याच क्रीडा नगरीवरती मात्र खेळत असतो. सराव चांगला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु हार्ड लक टीम